नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगल्समध्ये. तत्पूर्वी आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनल लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचे विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपण बघूया की STI आपण कालच एक दुय्यम सेवा पूर्व परीक्षेचं सिलेबसचं विश्लेषण करून आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर. त्यानंतर PSIचा मेन्सचा सिलेबस कशा प्रकारे ॲनालिसिस केलेला आहे आणि कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा जेणेकरून आपण पहिल्या 10मध्ये आलो पाहिजे. शक्यतो PSIच्या भरपूर जागा असतात, म्हणून PSIचा मेरिट थोडाफारसा खाली लागतो. परंतु STIचं किंवा ASOचं तसं नसतं विद्यार्थी मित्रांनो, कारण STIला खूप कमी जागा असतात. मागच्या वेळेस बघायला गेलं तर 33 का 35 जागा होत्या 2018च्या आसपास, आणि 2019ला बी कमीच जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 2020ची जी जाहिरात आली, 2020च्या जाहिरातीमध्ये STIला 89 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 89 जागा आहेत. ओके, टोटल 89 जागा आहेत. म्हणून त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. आपण जर प्रीचा रिझल्ट बघितलं तर 56च्या आसपास लागला होता. प्रीचा रिझल्ट जो कंबाईन पूर्व परीक्षा जी होती त्याचा रिझल्ट जो होता तो एकंदरीत आपल्या पूर्व परीक्षेचा 56च्या आसपास लागला होता. त्याच्यानंतर विद्यार्थी मेन्सला क्वालिफाय झाले. त्यानंतर मग मेन्सला सिलेबस कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे जेणेकरून पहिल्या 30मध्ये आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बघा, कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणून आपण प्रिव्हियस इयरचं, मी वारंवार सांगत असतो की जर तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जे आहेत, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. कारण त्याचा जर अभ्यास व्यवस्थित केला तुम्ही तरच तुम्ही पास होऊ शकाल. जेणेकरून याच्यामध्ये जर पाहायला गेलं जागा खूप कमी असतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, सो हा होता आहे आजचा टॉपिक की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. तर आपण सिलेबस विषयी थोडक्यात जाणून घेऊया की 200 पूर्वी कसं होतं की 200 मार्काची मेन्स होती. 100 मार्काचा इंग्लिश प्लस मराठी ही 100 मार्क होते. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो पेपर होता, हा पहिला पेपर, हा दुसरा पेपर होता, तो त्या पदाविषयी ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्याला पास व्हावं लागत होतं. जसं की STI म्हटल्यानंतर हा कर विषय आला. म्हणजे त्याच्यामध्ये मग जास्त फोकस कशाला केलेला आहे तर इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमिक्सला फोकस केलेला आहे जास्त करून. मग पंचवार्षिक योजना असतील किंवा आर्थिक नियोजन असेल, टॅक्स वगैरे असतील, कशा प्रकारे म्हणजे जास्त फोकस, म्हणजे जसं की आता PSIचं आपण मेन्सचं कालच बघितलं की त्याला फोकस हे कायद्यावर केले. मग कायदा 1951चा जो कायदा होता महाराष्ट्र पोलीसचा, त्याच्यानंतर एव्हिडन्स होता 1873चा, त्याच्यानंतर CRPC होता, CRPC 1972चा CRPC होता. अशा परत IPC ॲक्ट 1860चा होता. हे अशा प्रकारचे कायदे आहेत. त्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये आपण पुढचे 15 ते 20 मिनिट डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे मेन्सचा, जेणेकरून तुम्ही पहिल्या 30 ते 40मध्ये आलं पाहिजे. आता ह्यावेळेस तुम्हाला थोडंफारसं आनंदाची गोष्ट आहे की बाबा 179 जागा आहेत. मागच्या वेळेस ह्या जागा ज्या आहेत ते 2020च्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि 2019ला जागा ह्या 33 होत्या. म्हणजे मेरिट खूप लागतं. मेरिट नाही म्हटलं तर 200 मार्कापैकी 140 मार्क घ्यावं लागतात. 40 ते 150 मार्क घ्यावं लागतं तुम्हाला. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये तुम्ही 80 मार्क मिळवल्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये किती मार्क घ्यावं लागेल विचार करा. तुम्हाला तिथे 40मध्ये नाही होतं 60 ते 65 तुम्हाला मार्क घ्यावं लागतील, त्यावेळेस तुम्ही पास व्हाल. अन्यथा वेटिंग लिस्टची वाट बघावं लागेल किंवा नेक्स्ट इयरच एक्झाम. ओके, तर आज आपण मेन्सचा सिलेबस बघूया की पूर्वी कसं होतं की 100 क्वेश्चन होते, 100 मार्क होते. पूर्वी कसं होतं की 200 क्वेश्चन होते आणि 200 मार्क होते. ओके, 200 क्वेश्चन 200 मार्क होते मेन्ससाठी. परंतु सध्या आयोगाने याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि ते आहेत की आता 400 गुण आहेत, 200 प्रश्न, 200 प्रश्न 400 गुण, पेपर 1 पेपर 2. ओके, हे असं 400 पैकी. तर सिलेबस बघू की खाली प्रकारे कशा प्रकारे. मराठी तोच आहे, म्हणजे PSI STI असिस्टंट यांच्यासाठी पेपर 1 आहे
तो सर्व काही सेमच आहे. ओके, जे नवीन विद्यार्थी अभ्यास करतायत, जे 2-3 वर्ष झाले विद्यार्थी अभ्यास करतायत, त्यांना आता सर्वच माहिती आहे. पण जे विद्यार्थी नवीन अभ्यास करतात त्यांना कन्फ्युजन असते की बाबा अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे. तर मी सांगू इच्छितो की तुम्हाला पहिला पेपर जो आहे तो PSI STI असिस्टंट या पदासाठी सेम आहे. अजिबात त्याच्यामध्ये चेंजेस केले नाहीत. फक्त 100 क्वेश्चन 200 मार्क. ओके, त्या दृष्टिकोन होता. मराठी 50 क्वेश्चन आहेत 100 मार्क, इंग्रजी 30 क्वेश्चन आहेत 60 मार्क, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 20 प्रश्न आहेत 40 मार्क. ह्या सामान्यांमध्ये काय असतं ते पुढं आपण बघूया. त्याच्यामध्ये दर्जा जो आहे तो 12वी मराठीचा आहे तो 12वी आहे, इंग्रजीचा पदवी आहे आणि जो सामान्य ज्ञान आहे तो पदवीचा दर्जा आहे. ओके, 1 तास आहे हे तिन्हीसाठी. आता दुसरा पेपर जो आहे तो पदाच्या कर्तव्याविषयी ज्ञान, म्हणजे 100 प्रश्न आणि 200 मार्क. पदवीचा दर्जा इंग्लिश मराठी क्वेश्चन असतात, वरी मराठीमध्ये नसतात आणि खाली इंग्लिशमध्ये असतं. ज्याला जे बेटर पडेल त्या प्रकारे आपण सोडवायचं आहे. ह्या दोघांसाठी बी 1 तासच आहे. पुढं बघूया की आपण मराठी हा पेपर 1 आहे, मराठी इंग्लिश आणि सामान्य. ओके, आताच बघितलं आपण. मराठीमध्ये काय आहे तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ, उपयोग, उतार्यावरील प्रश्न. हा उतार्यावर प्रश्न 1 उतारा असतो आणि त्याच्यावर 5 प्रश्न असतात. ओके, इंग्रजी कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, बियर्स, मिनिंग्स अँड कॉम्प्रेसिव्ह फेजेस. ह्याच्यामध्ये पण 5 क्वेश्चन असतात, 1 पॅसेज असतो. सामान्य ज्ञान हा नवीन टॉपिक ॲड करण्यात आलेला आहे आयोगाने. ह्याच्यामध्ये बघून काय काय असते. ओके, ह्याच्यामध्ये चालू घडामोडी जागतिक भारतातील आणि महाराष्ट्रातील विचारला जातात, त्याच्यामुळे आपण ते पण करून ठेवायचे. दुसरा टॉपिक आहे तो महाराष्ट्र अधिनियम 2005. ह्याच्याविषयी अभ्यास करून ठेवायचा आहे, कारण 2 ते 3 प्रश्न ह्याच्यावर येतातच. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015चा, ह्याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. ह्याच्यावर सर्रास आता बघा ते 20 प्रश्न विचारतात. ह्याच्यावर क्रमांक 3 नंबरचा 20 प्रश्न विचारतात. म्हणजे 3 टॉपिक आहेत. नाही म्हणलं तर मग हे त्याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन, 3 ते 4 क्वेश्चन, 3 ते 4 क्वेश्चन अशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. त्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे हे आपल्याला समजतं. म्हणून मी वारंवार सांगत असतो की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आयोगाच्या वेबसाईटवर जावा किंवा मी पण ॲनालिसिस करून देणार आहे. ओके, तर हा बघू, हा संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याच्यावर जास्त फोकस करायचं नाही, कारण 2 ते 3 प्रश्न विचारतात. जसे की बेसिक कसं असतं की मागच्या वेळेस विचारला होता की HTML म्हणजे काय, म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असले विचारतात क्वेश्चन. मागच्या PSIला क्वेश्चन विचारला होता की WWW, आपण वेबसाईट जेव्हा एखादं पोर्टल ओपन करतो त्यावेळी WW येतं, मग त्याचा शोध कोणी लावला, टर्नस लीनं, कारण त्यांचं निधन वगैरे झालं होतं, मागच निधन झालं होतं. म्हणजे अशी एकदम संलग्न बघायचं की करंट अफेअर्सशी संलग्न अभ्यास करायचा. ओके, बघूया की आधुनिक समाज, संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनमान, संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे, त्यावरील प्रतिबंधक, नवीन उद्योग, माहिती तंत्रज्ञानाचा निर्णय, सेवा सुविधा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञानाची वाढ, त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे की मीडियाला, विद्यावाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक केंद्र, माहिती तंत्रज्ञान आणि मूलभूत माहिती. ह्याला जास्त काय टाईम द्यायचा नाही, फक्त बेसिक करून ठेवायचं. जसे की लॉंग फॉर्म वगैरे असतील 2 ते 3 मार्काचं विचारतात, ते तुम्हाला येऊन जाईल. ओके, हा होता पहिला पेपर. आपण दुसरा 200 मार्काचा आहे तो बघूया की पदाविषयी जो ज्ञान आहे त्या ज्ञानाविषयी आपण बघूया की काय आहे चेंजेस थोडेफारसे. मेन्सला PSI आणि ES1 STI ह्यांचा पण जरा 50% सिलेबस सेमच आहे, फक्त 50 मार्क जे असतात ते जरा वेगळे त्या पदाच्या विषयी थोडंफारसं फोकस करतात. ओके, तर आपण बघूया पेपर नंबर 2, सामान्य चाचणी, पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान विषयातील खालील उपगटांचा समावेश असेल. ओके, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, 10 क्वेश्चन विचारतात. ओके, महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय विचारतात तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये बघूया की आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, रचनात्मक म्हणजे फिजिकल भूगोलाचे विचारतात. त्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन असतात, विचार हमखास त्याच्यामुळे करूनच ठेवायचा. कोकणाचा अभ्यास असेल किंवा समुद्र सपाटीपासून उंची, लांबी कशा प्रकारे आहे, कोणते वारे कुणीकडे वगैरे वगैरे असे. परत भूगोल आहे, मुख्य रचनात्मक, फिजिओग्राफी विभाग, हवामान, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्य
पर्जन्यातील विभागावार बदल, जसे की नद्या असतील, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक साधन संपत्ती, वने, खाजगी, मानवी, सामाजिक, भूगोल, लोकसंख्या. हे लोकसंख्या टॉपिक खूप करून ठेवायचा आहे. लोकसंख्या टॉपिक हा अशा प्रकारे आहे की हा टॉपिक इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारला जातो, हा भूगोलमध्ये पण बसला जातो. त्याच्यामुळं सेन्सस 2011ची जी आहे ती एकदम पाठच करून ठेवायची, मग ती महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल, आणि 2001च्या प्रमाणामध्ये कम्पॅरेटिव्ह अभ्यास करायचा त्याचा. ओके. मायग्रेशन, पॉप्युलेशन, सोर्सेस, डेस्टिनेशन, त्याचे परिणाम, ग्रामीण वस्त्या, झोपडपट्ट्या आणि त्याचे प्रश्न. ओके. पुढचा 2 नंबरचा टॉपिक आहे, 3 नंबरचा टॉपिक आहे तो महाराष्ट्राचा भूगोल झालेला आहे आपला. तर आता बघूया की महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो सामाजिक व आर्थिक जागृती 1875 पासून 1947 पर्यंतच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा हा खूप सखोल असा अभ्यास करायचा आहे. महत्त्वाच्या व्यक्तीचे काम असतील, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक व जागृतीतील वर्तमानपत्रे असेल, शिक्षणाचा परिणाम असेल, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी. ओके. चौथा मुद्दा बघूया की भारतीय राज्यघटना. भारताची राज्यघटना तयार कशी झाली, घटनेच्या प्रस्तावनेतील भूमिका, तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे काय आहे, जसे की 52 आर्टिकल कसे असेल, राष्ट्रपती आहे, 110 कसे आहे, तर 110 हे मनी बिल असे संदर्भात आहे. जसे की पण 148 काय आहे, ते कॅग आहे, कॅगची आता नवीन नियुक्ती झालेली आहे, मग त्याचा अभ्यास करून ठेवायचा. करंट बेसिकवर तुम्ही अभ्यास करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता कॅगची नियुक्ती झालेली आहे, मुर्मू यांची नियुक्ती झाली आहे कॅग म्हणून, तर मग आपण राज्यघटनेतील कॅग हा तो चॅप्टर आहे तो पूर्ण करून ठेवायचा. त्याची नियुक्ती कोण करतं, कार्यकाळ काय आहे, त्याच्या पदामध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये त्या पदाचं पदाची तरतूद आहे का, वगैरे वगैरे अशा जे बेसिक गोष्टी असतात करंट बेसिक गोष्टी करून ठेवायचं तुम्हाला. ओके. तर त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य आणि राज्याची म्हणजे DPSP, हे 3 गोष्टी करून ठेवायच्या. मूलभूत हक्क, कर्तव्य, DPSP. हे जे मूलभूत हक्क आहे ते USC करून घेतलात, कर्तव्य रशिया करून घेतल्यात, आणि DPSP जे आहे ते आयरिश करून घेतले आहेत. शिक्षण तत्त्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ असेल, विधान परिषद असेल, विधान परिषदेची स्थापना कशा प्रकारे होते, त्याच्यामध्ये किती सदस्य असतात, ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना ते पाठच करून ठेवायच्या आहेत. परत राज्यपाल नेमणूक करते विधान परिषदेवर, किती व्यक्तीची करतं, कोणकोणत्या क्षेत्रातली असतात. ओके. त्यांचे करून ठेवायचं. सांगतो की अधिकार, त्याची कर्तव्य, रोल, समिती असतात, हे करून ठेवायचं. ओके. आता टॉपिक आहे तो म्हणजे नियोजन हे नवीन टॉपिक आहे. हा स्पेशली फक्त STA साठी आहे. ते नियोजन हाचा टॉपिक, त्याची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते भारताची पंचवार्षिक योजना 1951 पासून ते 10वी पंचवार्षिक योजनेपर्यंत आढावा, मूल्यमापन, सामाजिक आर्थिक विकासाचे विदेशी फलन, राज्य स्थानिक पातळीवर नियोजन, विकेंद्रीकरण, 73वी आणि 84वी घटना जी आहे 1992 झालेली आहे, यांचा सखोल अभ्यास करून ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. कारण 2 ते 4-5 क्वेश्चन असतात त्याच्यावर, कारण ते सेंटेन्स वाईज आहे. म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीनुसार काय काय बदल केले राज्यघटनेमध्ये, काय काय समावेश केला, काय काय काढून टाकले, अशा समजांचा अभ्यास करायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था असेल, क्षेत्रीय विकासाचा कल असेल, सेवा रूपरेखा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने काय आहेत, गरिबी असेल, बेरोजगारी असेल, प्रादेशिक समतोल. बेरोजगारी बघता तुम्ही, बेरोजगारी हा टॉपिक आपल्याला तर माहीतच आहे. कारण गव्हर्नमेंटनं सर्व काही गोष्टी प्रायव्हेटायझेशन करायला घेतल्यामुळं बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलंच आहे विद्यार्थी मित्र. बघू शकते 2019ला मार्च 2019ला NTPC आणि ग्रुप डीच्या ज्या रेल्वेमध्ये जागा निघाल्या होत्या त्याचं अजून काहीच नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याची हालचाल काय चालू आहे, डेट देत आहे. ते म्हणतात की सरकार म्हणते की 2.5 कोटी फॉर्म आलेत, आम्ही एक्झाम वगैरे घ्यायचं, बिल्डिंग वगैरे त्यांचं चालू आहे. काय चालू आहे काय माहीत नाही, तरी पण असो डेटवर डेट देत आहेत. म्हणजे बेरोजगारी आपला मुद्दा आहे की बेरोजगारी, गव्हर्नमेंटच्याच नोकऱ्या नाही तर प्रायव्हेटमध्ये सुद्धा जॉब भेटले पाहिजे. ओके. जेणेकरून बेरोजगारी कमी होईल आणि प्रत्येकाच्या हाताला काम भेटेल, अर्थव्यवस्थेला चालना भेटेल. थोडक्यात आपला सांगायचा मुद्दा म्हणजे. ओके.
शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास हा पण नवीन मुद्दा आहे. हा जो टॉपिक आहे तो स्पेशल एस टी यासाठी आहे. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधाची गरज, महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास, वाढ, जसे की दर्जा, पाणी पुरवठा, मलनिःसरण, गृह, परिवहन, ट्रान्सपोर्ट, रस्ते, बंदर इत्यादी, दळणवळण, पोस्ट, तार, दूरसंचार, रेडिओ, टी व्ही, इंटरनेट. भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न काय आहेत, धोरणं काय आहेत, त्याच्यावर आतापर्यंत आखलेले केंद्र सरकारने. खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, FDI म्हणजे काय, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन, गृह विषयाचे प्रश्न, त्यावेळी केंद्र व राज्यांचे कार्यक्रम आणि उपक्रमशीलता. म्हणजे केंद्र आणि गृह ह्याच्यावर करंट बेसिकवर काय मुद्दे करतात, त्याच्यावर त्यांची कोणत्या प्रमाणामध्ये कार्य झालेलं आहे थोडक्यात. ओके, 7वा मुद्दा बघूया की आपण. 7वा मुद्दा काय आहे, आर्थिक सुधारणा व कायदे. पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना, त्यांचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र राज्य स्तरावर आर्थिक सुधारणा. WTO म्हणजे काय, तरतुदी, सुधारणा, त्याचे अर्थव्यवस्थेतील अपेक्षित परिणाम, प्रश्न, समस्या. GST हा 101वी घटना दुरुस्ती केली आणि 122वे विधेयक 1 जुलै 2017 पासून GST लागू करण्यात आले. ह्या बेसिक गोष्टी GSTच्या करून ठेवायच्या. विक्री कराविषयी असेल, व्हॅट असेल, व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जो की प्रथम राज्य हे हरियाणा होतं हे करणारं, लागू करणारं. WTO म्हणजे काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. भारत हा ह्याचा संस्थापक देश आहे. परत ह्याची स्थापना 1 जानेवारी 1995 झालेली आहे. त्याची धोरणं काय आहे, संबंधित कायदे, नियम, किती सदस्य आहे सध्या. म्हणजे ह्या WTO, व्हॅट, GST आणि इथं एक सांगू इच्छितो की ही जी WTO आहे, GST, व्हॅट, ह्याच्या बेसिक गोष्टी करून ठेवायच्यात. आयोग सेंटेन्स वाईज क्वेश्चन विचारतो, जेणेकरून तुमचा एक मार्क सेव्ह झाला पाहिजे. एक मार्क तुम्हाला तुमचं पद मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आता 8वा मुद्दा बघूया की काय ते आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल. ओके, जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र, कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह. रचना काय आहे, वाढ, FDI म्हणजे काय, FDI असेल, बहुराष्ट्रीय म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या वगैरे असतील त्यांचे पूर्ण संस्था. IMF म्हणजे काय, IMFचे हेडक्वार्टर कुठं आहे, अध्यक्ष कोण आहेत, कार्य काय आहे, त्यांचे उद्दिष्ट काय आहे. IMF म्हणजे इंडियन मॉनिटरी फंड 1985 स्थापना झाली होती. ह्याचं कार्यालय हे USA मध्ये आहे, वॉशिंग्टन DC मध्ये. IDA म्हणजे काय, इंडियन डेव्हलपमेंट अलायन्स का एजन्सीज काहीतरी आहे. इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, म्हणजे क्रेडिटच्या रेटिंगचे असतात, जसे की BB+. आपण मागच्या वेळेस बदललं होतं की आपली इकॉनॉमी खूप क्रिटिकल म्हणजे खूप कठीण परिस्थिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला BB+चा जो दर्जा आहे तो BBB-C असं काहीतरी केलेला होता. म्हणजे अशा इंटरनॅशनल म्हणजे मूडीज असेल, परत स्टँडर्ड असेल, अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत, म्हणजे भारताच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय असेल, त्या संस्था कोणकोणत्या आहेत, त्याची संस्था स्थापन झालेल्याची इयर कोणकोणते आहेत, कारण असे पण प्रश्न जोडे येतात. ओके, तर आता शेवटचा मुद्दा बघूया की आपण 9. ओके, तर हा आहे की सार्वजनिक वित्त व्यवस्था. महसूल साधन, महसूल सरकारला कशा प्रकारे येतो, खरेतर महसूल असेल, व्याज असेल, अशा प्रकारे. ओके, टॅक्स, नॉन टॅक्स, भारतातील केंद्र, राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र, राज्यांची सार्वजनिक वाढ, सार्वजनिक खर्च सुधारण, कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प. हे खूप महत्त्वाचं आहे. शून्याधारित अर्थसंकल्प हा PSI सरळ सेवा भरतीला एक डायरेक्टली क्वेश्चन विचारून टाकतात की शून्याधारित अर्थसंकल्प हा मांडणारे प्रथम राज्य कोणते, तर महाराष्ट्र. ओके, तो पीटरसन यांनी मांडलेला होता. ओके, माहीत असावं तुम्हाला. 1-2 मार्क असे क्वेश्चन विचारून जातात, कारण तुम्ही PSIचा अभ्यास करता, म्हणजे तुम्हाला पोलीस भरती असेल किंवा ग्रुप C किंवा शासन म्हणजे Dचे पद तुम्हाला असेच निघून जातात असं म्हणतात ना, ते थोडक्यात असं आहे, कारण अभ्यासक्रमामध्येच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सापडतात काय. ओके, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्य पातळीवर कर सुधारणा, व्हॅट, सार्वजनिक ऋण वाढ, रचना काय आहे, भार काय आहे, राज्याची कर्जभाराची केंद्राला समस्या. म्हणजे राज्य हे केंद्र सरकारकडून व्याज घेत असते. त्याच्यामध्ये 1 नंबरला उत्तर प्रदेश आहे मित्रांनो, 2 नंबरला आपलं राज्य आहे.
नाही नाही म्हणलं तर 2.25 लाख कोटीच्या आसपास आपलं कर्ज आहे. ओके, तरी आपलं महाराष्ट्राच्या GDPच्या प्रमाणामध्ये 20% पुढं नसून लागते असं आहे. आपलं 15 का 16%च्या आसपास काहीतरी आहे. ओके, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा. थोडक्यात मी सांगतो तुम्हाला अशा प्रकारे की तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे की बेसिक गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक एक मार्क देईल तुमचा आणि तुमचा एक एक मार्क जाणार नाही. ओके, त्याच्यानंतर राजकोषीय तूट म्हणजे काय असते, संकल्पना, तुटीचे नियंत्रण काय असते, तूट वगैरे मांडल्यानंतर कशा प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना वगैरे भेटेल. कारण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे प्रत्येक वेळा पाहायला गेलं तर तुटीचा अर्थसंकल्पच मांडत असतात, जेणेकरून ओके. तर केंद्र व राज्य रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, रिझर्व्ह बँकेची स्थापना मागच्या जे क्वेश्चन आला होता की रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. त्याचं राष्ट्रीयकरण कधी झालं, 1 जानेवारी 1949 झालं. त्याचे पहिले अध्यक्ष स्मिथ असतील. भारताचे पहिले अध्यक्ष कोण असतील, जसे की देशमुख आहेत, सी देशमुख. करंटचे अध्यक्ष म्हणजे चेअरमन कोण आहेत, जसे करंटचे चेअरमन हे शक्तिकांत दास आहेत. ओके, शक्तिकांत दास आहे, हां फिक्स, कारण ते 25वे आहेत. अशा म्हणजे गोष्टी जे असतात ना हे करून ठेवायच्या, कारण आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारतं आपण सांगू शकत नाही. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजेल की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो. कारण टेंडन्सी आयोगाची खूप लेंदी पण नाही, जास्त हार्ड पण नाही. ओके, सुधारणा केंद्र व राज्यावर आढावा, हे होता सिलेबस. ओके, हा एक प्रकारे सिलेबस आहे. 9 मुद्दे आहेत, प्रत्येकाला 10 ते 12 प्रत्येक टॉपिकला क्वेश्चन विचारतात. असे फिक्स असं काही नाही, 10 ते 11 किंवा 12 प्रत्येक टॉपिकला ह्या क्वेश्चन विचारतात. म्हणजे बघा 9 टॉपिक आहेत 100 मार्कासाठी. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की 8 ते 9, 10 ते 11च्या आसपास ॲव्हरेजली क्वेश्चन विचारतात. ओके, त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना असते, नियोजन कसं आहे, भारतीय राज्यघटना, इतिहास, भूगोल. हे पहिले 3 जे आहेत ना, बुद्धिमत्ता असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, त्याच्यानंतर 3 नंबरचा महाराष्ट्राचा इतिहास असेल आणि भारताची राज्यघटना, हे 4 मुद्दे ते फिक्स आहेत. PSI STI ASOसाठी फिक्स आहेत. त्याच्यानंतर तर मग 5वा 6वा 7वा 8वा 9वा हे जरा चेंजेस झालेले आहेत. पदाचे कर्तव्य, ज्ञान किंवा थोडंफार संलग्न. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. का तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये कमेंट वगैरे करा. काय तुम्हाला अजून पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा जावा. अजून मी ह्याच्या प्रकारे व्हिडिओ बनवत जाईल, जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे. परंतु आपलं टार्गेट एक असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की आपलं टार्गेट जे आहे तर टार्गेट खूप डीप असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. टार्गेट म्हणजे कसं की आता इकडं बघा की पहिल्या पेपरला लँग्वेज पेपर असतो, जो की इंग्लिश आणि मराठी असतो. ओके, 100 क्वेश्चन असतात, 100 मार्क. सॉरी, आता बदललं, 100 क्वेश्चन 200 मार्क झाले आता. ओके, हा मध्ये तुम्हाला 80+ मार्क पाहिजेच जर पोस्ट पाहिजे असेल तर. ओके, तुम्हाला 50 आणि 60 मार्क पडून फायदाच नाही. कारण GS मध्ये खूप एकदम वास्ट असतो सिलेबस आणि खूप मार्क पडत पण नाहीत पोरांना. मग तो राज्यसेवा देणार असो किंवा UPSC करणार विद्यार्थी असो, त्यांना 80 मार्क पडणं खूप कठीणच आहे, जे की तुम्हाला पेपर 1 मध्ये पडू शकतात. 85 मार्क पडू शकतात तुम्हाला याच्यामध्ये. कारण काय नाही, फक्त मराठी इंग्लिश 2 पेपर बस. आणि आता तर नवीन ॲड केलं 20 मार्काचं, त्याच्यामुळे तुम्हाला 20 पैकी 20 तुम्ही मार्क घेऊ शकता. कारण हे तर प्रीला सुद्धा आहे. ओके, हे प्रीला सुद्धा आहे हे सिलेबस. जो फक्त ते कायदा जो आहे, एक अधिनियम 15चा आणि RTI, ते फक्त चेंजेस आहेत थोडे, काय नाही. 20 पैकी 20 मार्क घेऊ शकता. म्हणजे 20 मार्क तुम्हाला इथं भेटले. तुम्ही परत 30 पैकी तुमचे 17 ते 18 क्वेश्चन आले पाहिजे इंग्लिशचे. ओके, आणि परत मराठीचं जे 50 क्वेश्चन आहे त्याच्यातले 45 क्वेश्चन आले पाहिजे, जेणेकरून नाही म्हणलं तर 85 क्वेश्चन झाले की तुमचे आरामात तुमची पोस्ट निघू शकते. कारण दुसऱ्या पेपरला तुम्ही नंतर 50 किंवा 60 जरी क्वेश्चन म्हणजे राईट आले तुमची, तर तुमची पोस्ट आरामात निघते विद्यार्थी मित्रांनो. STIचा मागच्या वेळेसचा रिझल्ट लागलेला आहे 26 डिसेंबर 2019ला. तिथं विश्लेषण केलं, तुम्हाला समजत असेल की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो आणि कशा प्रकारे आपल्याला अभ्यास केला पाहिजे. नुसता पुस्तक घेऊन तोंडासमोर घेऊन फायदा नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, सिलेबसचा योग्यरित्या अभ्यास करून ओके तो अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. हा होता सिलेबस STIचा. STI निरीक्षक हे पद जे आहे ते ग्रुप Bचं पद आहे. ओके, मुख्य परीक्षेचा होता. नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. PSI STI ISO याची कंबाईन पूर्व परीक्षा होते. त्याच्यामधून नंतर 3 फाटे फुटतात. एक जातो STIला, एक जातो PSIला आणि एक जातो ASOला. ओके, धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.